मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे रविवारी दुपारी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। प्रकाश सिंग चव्हाण यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या हिरो होंडा व प्लेझर या दोन दुचाकींना अचानक आग लागून त्या काही क्षणांतच ज्वाळांच्या विळखात सापडल्या। मोठा आवाज ऐकून बाहेर आलेल्या चव्हाण यांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। तब्बल तासभर सुरू असलेल्या या आगीत दोन्ही दुचाकींसह शेडही जळून खाक झाले। विशेष म्हणजे आगीच्या अगदी शेजारी असलेल्या खोलीत 24 पोती तूर साठवून ठेवण्यात आली होती। ज्वाळा खोलीच्या दारापर्यंत पोहोचल्याने मोठी भीती निर्माण झाली होती। मात्र ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग पुढे पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला। अन्यथा घरासह लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता होती। या घटनेमागे खोडसाळपणा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश सिंग चव्हाण यांनी दिली। शासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी तसेच दोषींना शोधून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या घटनेची लाखपुरी परिसरात जोरदार चर्चा सुरू असून सखोल चौकशीची मागणी होत आहे। माझे नाव प्रशांत अनिलसिंह चव्हाण असून माझ्या काका प्रकाश दौलतसिंह चव्हाण यांच्या घरी काही कारणास्तव अचानक आग लागली आहे। त्या आगीमुळे 2 गाड्यांचे नुकसान झालेले आहे। तसेच त्या गाड्या पूर्णपणे जळून राख झालेल्या आहे व त्यांच्यासाठी जो शेड उभारण्यात आले होते त्याची पूर्णपणे नुकसान झालेले आहे। हा फक्त निमित्त एक नसून हा खोडसाळपणा कोणीतरी केलेला आहे। त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी याकरिता आम्ही फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे दाखल करत आहेत व शासनाकडून जी काही मदत होईल ती आम्हाला मदत देण्यात यावी अशी विनंती। ताज्या घडामोडी व बातम्यांसाठी महाराष्ट्र मेल न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मूर्तिजापूरवरून संतोष मानेसह महाराष्ट्र मेल न्यूज नेटवर्क।